जाग जाग बोलती जागता जगदेव राखा काही भाव अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ पूजापत्र काही फळ पुष्प तोय बहुता दिवसा फेरा आला या नगरात नका घेऊ भार धर्म तोची सार तुका मागे दान द्यावे जी अनन्य जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती विठ्ठल समचरण सरोजम सांगणीलां मुदाभं निजघननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या जयाचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण श्री चरण श्री गुरूंचे जयाचे निआठवे हे शब्द सृष्टी अंगवे सारस्वता घवे जीवेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताचे पारुखे म्हणे रस होती वळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खून हातातळे संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय जय हृदय दिवसुनी ठाय एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुनी आता जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती प्राप्त स्थळी सेवे प्रसंगी निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा 7 कडव्याचा आणि दीडकीचा असल्यामुळे आकाराने छोटा पण विचारानं खूप मोठा असा सुंदर संतपर प्रकरणातला अभंग आहे. विठ्ठला
सज्जनो, माता पित्यांनो, ज्या सोहळ्यात आपण सहभागी आहोत तो सोहळा विशेष. आज परमात्मा परमेश्वर सुद्धा आपल्या अंबरवाडीकर मंडळीवर संतुष्ट असते, खूप संतुष्ट असते. कारण माझ्या वैकुंठवासी नथुराम बाबा केळकरांची एक इच्छा होती. त्यांच्या मुखातले शब्द बऱ्याच वेळेस ऐकले. ते म्हणत तिथं अंबरवाडीत आले की म्हणत, अरे माझ्या बाईचं मंदिर करा रे, वाटलं तर मला काही मागा, बाईचं मंदिर उभं राहावं. ते म्हणून माझ्या डोळ्यानं पाहावं. आज जर बाबा असते मला गगनात आनंद मावला नसता. त्यांचा इतका आनंद झाला असता नथुराम बाबाला. उशिरा का होत नाही, पण बाईचं मंदिर उभं राहिलं. बाईच्या मंदिरावर कलशारोहण आणि बाईच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि हा लोकार्पण सोहळा. या निमित्तानं आपल्याच अंबरवाडीकर मस्के परिवारांकडून या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. आणि अंबरवाडी एक गाव असं विशेष आहे गुरुजी तुमचं. मला अनुभव आहे, जवळजवळ 20 वर्ष झाली असतील या गोष्टीला. सोनार समाजाचा एक महाराज आमचा या गावात आलेला होता. त्यांचं नाव होतं अंबादास महाराज. मला त्या भल्या माणसानं ते मशीन चालवत होतं, त्या मशीनचं मुंडकं विकलं. त्याच्या बायकोच्या गळ्यातले मंगळसूत्र विकलं आणि भल्या मोठ्या पत्रिका छापून आणल्या, भरपूर तारखी घेतल्या बिचाऱ्यानं. आणि गावकऱ्यानं पाहिलं. ते म्हणले, अरे त्याचं काय खरे, आपण मरान सप्ताह करा. एवढा भव्य दिव्य सप्ताह मी माझ्या डोळ्यानं पाहिला होता. कोणालाच न विचारता अंबादास महाराजांना पुढाकार घेतला आणि खूप मोठा भव्य दिव्य सोहळा या अंबरवाडीत पार पडला होता. असं हे अंबरवाडी गाव आहे. आज तर सर्व शक्तीनं संपन्न असलेल्या मस्के परिवारानं या कार्यक्रमात उडी घेतली आणि सगळ्या अंबरवाडीकरांनी त्याच्यात सहभाग घेतला. हे तुमच्या गावची तुमची पद्धतच आहे. म्हणून एवढा मोठा सोहळा, बाईच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आपण डोळ्यानं पाहतो. आपण भाग्यवान आहे. विठ्ठला पहिलं असं ठरलं होतं की नुसती जवळजवळ माझ्या श्यामसुंदर भाऊची मनातली तळमळ अशी होती. बऱ्याच दिवसापासून मला एकदा कीर्तनाला बोलवलं होतं. तेव्हापासून त्यांचं मन होतं की एकदा आपल्याला कथा करायची. आज त्यांची इच्छा बाईसाहेबांनी, शिवराम बाबानं, वैकुंठवासी विठ्ठल बाबांनी पूर्ण केली. मला तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आणून दिला. आणि फक्त रामायण करायचं असं ठरलं होतं. आपल्या पत्रिकेवर कीर्तनाचा उल्लेख नाही, फक्त रामकथेचा उल्लेख. आणि गाव अंबरवाडी आहे. अमरेश्वराची कृपा आहे, शिवराम बाबाची, विठ्ठल बाबाची आणि बाईसाहेबाची तुमच्यावर कृपा आहे. तुम्हाला संस्काराचे. काही मंडळींनी विचार केला, अरे रामकथा तर होतीच, मग आपण एक एक जण एक एक महाराज आणू. त्यातले आजचे महाराज दामोदर महाराज आहेत, मी नाही. माझं कसं झालं, शिक्याचं तुटलं, बोक्याला भेटलंय. महाराज दुपारात येऊन हजर झाले. महाराज आले, महाराजांचंच कीर्तन होतं. काय ठरलं कोणा ठाऊक, माझ्याकडे ते द्यायचा प्रयत्न करू लागले. तरी मी म्हणत होतो की 3-3 तास कथा रोजही करायला लागलो. ते राम कीर्तन आणि हे हरी कीर्तन काय फरक आहे. माझेच कीर्तन रोज 3-3 तास व्हायला लागले. आमचे दादासाहेब जेवत होते. मी सर दादा भेटले नाही, आज भेटले नाही म्हणून भेटायला गेलो. सौदाच अंगावर घातला मी आणि जेवणाचं ताट पुढं लोटलं. आज आमच्या परिवारातला एक श्रीराम आहे, पुन्हा असा श्रीराम नाही आमच्या परिवारात. पुढं लोटलं. ते म्हणले, महाराज मी जे म्हणतो ते ऐकसाल तर मी जेवतो, नाही तर जेवण बंद. काय दादा तुम्ही सांगा काय करायचं. आज कीर्तन तुम्ही करायचं. मी म्हणलं, गड्या आपल्याला आज मरायचं. दिवसभर कथा केली.
आणि उद्यापासून 4 दिवस लगातार संध्याकाळची कीर्तन आहेत माझे. मी नाही म्हणत होतो. रामबाण आहे, दादाचा बाण म्हणजे रामबाण. मी त्यांच्या विनंतीला मान दिला. आजचे महाराज घेतलेले आमचे मोठे दादा बापूरावजी दादा, त्यांनी आजच्या महाराजाचा यजमान म्हणून वाटा उचललेला आहे. आता ते त्या दोघं काय करतात, काय मोह करतात करायचं काहीच नाही. तुम्ही ऐका, मी सांगतो. आनंदाचा सोहळा आहे आजचा. आपला 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसाची सेवा कोणत्या का पद्धतीनं होईना पण माझ्याकडे आली. मी तुमचा सेवक म्हणून सेवेला रुजू झालो आणि सेवेकरता 7 कडव्याचा अभंग निवडला. अभंग तुकोबरांचा आहे. भानगड अशी झाली आमचे दामोदर महाराज म्हणत, दादा मी कीर्तन ऐकायला आलो, मला आज तुम्ही शिमगा जवळ आला. सत्व गाठी उमगा त्याने सफळ होईल शिमगा. तुम्ही हेच गाणे गा, तुम्ही हसू नका. या अभंगावर तुम्ही आम्हाला चिंतन सांगा. पण मी असा विचार केला, माझे जे नेहमीचे साथीदार आहेत ते आमच्या नेहमीच्या एकमेकांच्या खाना खुना आम्हाला माहीत असतात. आता हे कसंही जरी म्हणलं तरी आपल्या भेटी झाल्या तर 12 महिन्याच्या 12 महिन्यावर मध्यंतरी आपल्या भेटी होत नाहीत. म्हणून आमच्या सगळ्या खाना खुना मला पटणार नाहीत, अभंग जड जाईल. म्हणून सगळ्यांच्याच अभंग जवळजवळ पाठात असलेला असा निवडण्याचा प्रयत्न केला. विठाला टाळकऱ्यांचा हा अभंग पाठच असेल असं मला वाटतं. नसेल काहीच्या तरी चालतंय, हरकत नाही. कारण हा अभंग दररोजच्या नित्यनेमातला अभंग आहे. जशी ब्राह्मण समाजात संध्या असते, संध्या ते त्रिकाल संध्या असते, सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेला ब्राह्मणांनी संध्या केली पाहिजे. तसं वारकऱ्यानं 2 वेळेला संध्या केली पाहिजे. संध्याकाळी हरिपाठ आणि सकाळी काकडा भजन ही वारकऱ्याची संध्या आहे. वारकऱ्याचा हा नित्यनेमातला अभंग. त्यातल्या त्यात हा जो अभंग आहे जोगी, काकडा भजनाच्या शेवटी म्हणण्यात येणारा अभंग आहे. अगदी त्यावेळेला उजाडलेलं असतं, सगळे जण उठलेले असतात. नाहीतरी जेव्हा काकडा चालतो तेव्हा समाज वाकडाच असतो, आपण झोपतच असतो. पण ज्या वेळेला आपल्याला जाग येतो त्यावेळेला हा अभंग दररोज ऐकायला येतो. वारकऱ्यांच्या, माळकऱ्यांच्या, भाविकांच्या, टाळकऱ्यांच्या हा अभंग कानावर पडला नाही असा माणूस मला तरी असं वाटतं की असा माणूस आपल्या महाराष्ट्रात नसेल की त्यानं हा अभंग अजून ऐकला नाही. पाठ असेल नसेल सोडा, पण कानपाठ तरी सगळ्यांच्या अभंग आहे. म्हणून असा पाठातला अभंग सेवेकरता निवडला. विठाला अभंग सर्वांगण परिपूर्ण आहे. एक तर अभंग संतपर आहे, दुसरी गोष्ट अभंगात उपदेश, आणि तिसरी गोष्ट सगळ्यात शेवटी जगद्गुरु तुकोबारांची समाजासमोर मागणी. 3 विशेषत्वानं विशेष असलेला अभंग आहे. एका अभंगाला एकच अशा प्रकारचे स्वरूप असतं. मागणी पद किंवा विनंती पद, संतपद किंवा नामपद किंवा वैराग्यपद, भक्तिपद, ज्ञानपद, असं कुठलं तरी एक स्वरूप असतं अभंगाला. म्हणजे या अभंगाला 3 स्वरूप आहेत. 3 स्वरूप. एक अभंग संतपरही आहे, हा अभंग उपदेशपरही आहे, आणि हा अभंग मागणीपरही आहे. विठाला 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 असा अष्टपैलू स्वरूपाचा हा अभंग आहे तुकोबारांचा. अभंगात जगद्गुरु तुकोबाराय संतांना उपमा देतात. आता उपमा शब्द ऐकला की ज्यांना व्याकरणाचं ज्ञान आहे त्याच्या लक्षात येईल. उपमा म्हटलं की उपमान आणि उपमेय असे 2 घटक असतात. उपमानातले काही गुणधर्म उपमेयात जर दिसत असतील तर उपमा सार्थ ठरत असते, योग्य ठरत असते. इथे उपमान जोगी, उपमेय संत आहे.
उपमान म्हणजे ज्याची उपमा दिल्या जाते त्याला उपमान म्हणतात, ज्याला दिल्या जाते त्याला उपमेय म्हणतात. उपमेय संत आहे, उपमान जोगी आहे आणि दिलेली उपमा आहे. अवघड सगळ्यांना कळणार नाही म्हणून सोपं करून सांगतो. उपमा केव्हा सत्य ठरत असते तर यातले काही गुणधर्म त्या पदार्थात दिसले पाहिजे. भानगड असे जोग्यातले कोणते गुणधर्म तुकोबारांना या संतात दिसले असतील किंवा संतांचे कोणते गुणधर्म जोग्यात दिसले असतील. जर उपमानातले उपमेयात गुणधर्म नसतील तर उपमा योग्य ठरत नाही. तुम्हाला तळहाताच्या कंकणाला आरसाच कशाला, प्रत्यक्ष सांगतो. आता गोड चाल म्हणले की नाही दोघांनी मला नावं माहित नाही, गोडचे प्रभू महाराज माहिती आहे पण भाऊ माहित गुलाब महाराज नाव विसरलो. गुलाबराव महाराज आपले अंगल पावकर. दोघांनी किती गोड चाल म्हणली. कीर्तन झाल्यावर एक खूपच सुंग्या उठला, त्यांना हात जोडे, राम राम गुलाबराव महाराज, प्रभू महाराज. काय तुमचा गोड आवाज जणू जरशा गाईचं वासरूच. उपमा उपमा ही उपमा योग्य वाटत नाही. कारण जरशा गाईच्या वासराचा आवाज जर ऐकला झाला तर मला तरी वांती झाल्याशिवाय राहत नाही. इतका खराब आवाज असतो त्या जरशा गाईच्या वासराचा. मग जरशा गाईच्या वासराची आवाजाची उपमा इतक्या सुंदर आवाजाला देणं चूक आहे. हे जसं आहे, जर शब्दशः वरपंगी आपण आपल्या विचाराप्रमाणे जर पाहू गेलो ना तर आजच्या अभंगात थोडस तसं वाटण्याची शक्यता आहे. कुठे जोगी आणि कुठे तुकोबार आहे, कुठे ज्ञानोबा आहे, कुठे नामदेव आहे, कुठे हे संत. मग जोग्याची उपमा संताला कशी काय शोभल. पण उपमा देणारे जगद्गुरु तुकोबार आहे. जगद्गुरु तुकोबार आहे म्हणजे तुका तरी सहज बोले वाणी. तुकोबारांनी मुखातून सहज बोलाव आणि त्या वाणीत त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. काय तुकोबारांचा अधिकार आहे सज्जनो. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, प्रयाण काळी देवे विमान पाठविले. तुकोबारांचा अधिकार आहे. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निजधामा गेले. एवढे मोठे तुकोबार आहे आणि मग ते उपमा देऊन चूक कशी काय करतील. उपमा योग्यच असली पाहिजे. उपमानातले काहीतरी गुणधर्म उपमेयात तुकोबारांना दिसले असतील. कोणते गुणधर्म दिसले. सुरुवातीला जोगी कोण, ज्याची उपमा दिली जोग्याची, तो जोगी कोण. आपण ज्या देशात जन्म घेतला त्या देशात स्वाभिमान सांगण्यासारख्या गोष्टी. आपला देश, महाराज या देशाचं एक कौतुक आहे. मला वाटतं 6व्या वर्गात मला कविता होती एक हिंदी भाषेत. भाषा भिन्न विविध पहनावा, फिर भी सत्य सिद्ध यह दावा, हिंदू मुस्लिम सिख ईसाई मिल रहे थे हम भाई भाई. या भारत देशाचं एक कौतुक आहे.
या देशात अनेक धर्म, अनेक पंथ आहेत, अनेक समाज आहेत, अनेक जाती आहेत, अनेक वर्ण आहेत, आणि एक विचारानं वागतात. आपलं एक ब्रीद वाक्य आपल्या भारतीयांचं, हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत आम्ही सर्व एक आहोत. आपण रोज प्रतिज्ञा म्हणतात. शालेय शिक्षणात कोणत्याही पाठ्यपुस्तकात प्रतिज्ञा नावाचा जो लेख आहे त्याच्यात आपण सगळ्यांनी एक प्रतिज्ञा केलेली आहे. दररोज शिक्षक आपल्याकडून म्हणून घेत होते, विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. या भारतात किती परंपरा आहेत, किती जाती आहेत, किती समाज आहेत. मलाही तेवढा अभ्यास नाही की अमुक एवढ्याच जाती आहेत. त्यातच जोगी नावाची एक जात. आणि अशी गंमत आहे बघा, प्रत्येक जातीत पोट विभाग आहे, तसे जोगी या समाजातही पोट विभाग आहे. तुमच्याच हिंगोली जिल्ह्यात शेनगाव आहे. शेनगावकरांचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेले, रमेश बुवा शेनगावकर आहे ना. जोगी आहेत ते, जोगी. पण त्या जोगी समाजातही पोट विभाग आहे. नाथ जोगी एक समाज, मेंढ जोगी दुसरा समाज, जोगी. तिसरा समाज आहे स्मशान जोगी, त्याला आपण मसन जोगी म्हणतो. ही जी उपमा दिली ना, नेमकी कोण्या जोग्याची आहे? मला वाटतं असं तर्क करता येईल आपल्याला की तुकोबांनी संतांना दिलेली जी उपमा आहे ना जोग्याची, ही स्मशान जोग्याची म्हणजे मसन जोगी. का? त्यातले काही गुणधर्म संतात दिसतात. कोणता गुणधर्म आहे? हा जोगी समाज आहे ना, त्या जोगी समाजाचं एक विशेष आहे. आपल्या सर्वसामान्य सगळ्या मंडळीपेक्षा त्या स्मशान जोग्याचा पोशाख वेगळा असतो. तुमच्या गावात येतात का ते कोणी वाढल्यावर? बघा, त्यांच्याकडे त्यांचा पोशाख वेगळा असतो, आपल्यापेक्षा पोशाख वेगळा. तसा संतांचाही पोशाख वेगळा असतो. आता हे संतच येत पोशाख आहे, टोप्यात आहेत ना, खाली धोतर नसू द्या, पण काहीतरी तुम्हाला बसलेल्या माणसाला टोप्या नसल्या तरी कोणी काही आरोप आणणार नाही. तर याच्या गाया जर डोक्यात टोपी नसली तर तुम्ही नाही मावली. ज्याच्या डोक्यात टोपी नाही, ज्याचा पोशाख वारकऱ्याचा नाही, घडकरी वारकरी धोतर नेसलेले तरी खाली बसवतात. पण मी जर आज येईल खाली बसू तर मला निजावं लागेल आता, कारण भजन कोण म्हणायचं? मग सर्वसामान्य माणसापेक्षा संतांचा पोशाख वेगळा असतोच. दुसरी गोष्ट, या जोग्यांच्या गळ्यात माळा असतात. मला वाटतं तुमच्या असतीलच ना.